नगरमध्ये मेन्सचे हेअर लॉंग असतील तर कोणता हेअरकट बेस्ट दिसतो? चला तुम्हाला सांगतो, रील्स शेवटपर्यंत बघा. बालिकाश्रम रोडवरून मॅम आल्या होत्या. मॅमचे हेअर्स फ्री लाईटनिंग केले होते आपण 1 वर्षापूर्वी. तरी देखील हेअर्स खूप जास्त चांगले वाटत होते आणि ट्रीटमेंट पण केली होती आपण. आणि आता त्यांना हेअर स्पा करायचं होतं कारण की हेअर्स थोडेसे पोरस वाटत होते. प्रॉपर असा हेअर स्पा केला आपण आणि त्यांनी ही सिरीज सुद्धा बुक केली आपल्याकडे. फायनल रिझल्ट तर खूप छान होता. मॅमला स्मूथ आणि सिल्की हेअर्स भेटले आणि मॅनेज देखील होतील आता मॅमचे हेअर्स. सोबतच फ्रिंज देखील कट केले आपण आणि मस्त असं लुक आलता. मॅमच्या सोबतच अजून एक मॅम आलत्या आणि त्यांनी देखील हेअर स्पा केला आपल्याकडे. हेअर स्पाचं त्यांचं रिझन होतं की त्यांच्या हेअर्सवर ऑलरेडी एक ट्रीटमेंट होती आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचे हेअर्स थोडेसे ड्राय वाटत होते आणि हेअरफॉलचा इश्यू देखील होता त्यांना. तर आपण मस्त असं ॲप्लिकेशन करून घेतलं विथ एम्प्युल्स. एका स्पामध्ये त्यांचा कन्सर्न सॉल्व्ह होत नव्हतं, त्यामुळे आपण त्यांना सिरीज देखील सांगितली आणि मॅमने सिरीज घेतली देखील आणि कंटिन्युअस करतील त्यावेळेस त्यांचा कन्सर्न प्रॉपर सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर अजून एक हेअर स्पा केला. मॅमची सेकंड सिरीज रिडीम होती आणि मॅमनी हेअर ट्रीटमेंट केले होते आमच्याकडे. आम्ही मेंटेनन्ससाठी हेअर स्पा सांगितलं होतं त्यांना आणि सेकंड सिरीज नंतर त्यांचे हेअर्स तर खूप जास्त स्मूथ सिल्की आणि शायनी वाटत होते. त्यानंतर ह्या मॅम भिंगारवरनं आलं होतं. मॅमला हेअर कट करायचा होता. लास्ट हेअर कटला 6 मंथ झाले होते आणि मॅमला लेअर हेअर कट करायचा होता. हेअर्स थोडे फाईन वाटत होते, त्यामुळे आपण क्राऊनचे लेअर्स थोडे जास्त शॉर्ट केले जेणे की व्हॉल्यूम क्रिएट होईल आणि लेंथ देखील मेंटेन राहील. फायनल लुक तर खूप सुंदर दिसत होता आणि लेअर्स पण खूप छान दिसत होते. सोबतच त्यांची छोटी मुलगी आली होती, क्यूट होती खूप आणि तिला जावळ काढल्यानंतर आज पहिलाच हेअरकट करत होती ती, त्यामुळे आम्ही फक्त ट्रिमिंग करून घेतले. लास्टला जतीन सरांचे आपण मस्त फ्लो हेअरकट केला. लॉंग हेअर्स असले आणि कर्ली हेअर्स असले ना तो फ्लो हेअरकट खूप भारी दिसतो आणि मस्त मेंटेन होतो. आजचे रील्स तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.